बुद्ध पौर्णिमेनिमित्त ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्पामध्ये जे मचान सेन्सिस होत होतं ते या कोरोनामुळे यावर्षी पण नाही आहे। त्याच्यामुळे वन्यजीव फोटोग्राफरमध्ये किंवा आम्हाला निराशा झाली आहे, दुःख होत आहे आणि जे प्राणी वगैरे जे पाहायला मिळायचे किंवा जो आनंद वाटायचा तो आता यावेळेस नाही होता। आपल्याला माहीत असेल 1 तारखेपर्यंत शासनाचे जे लॉकडाऊनचे आदेश आहेत तर त्या रिस्ट्रिक्शन्समुळे आपण कुठल्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी जंगलामध्ये करू शकत नाही। तर 26 तारखेला जो निसर्गानुभवाचा कार्यक्रम आपला प्लॅन असतो दरवर्षी तो यावर्षी आपल्याला करता येणार नाही। आपल्याला माहीत असेल की तुम्ही जो प्रश्न विचारला की आपण सेन्सस आपण प्राण्यांचा करण्यासाठी ही मेथड वापरत नाही। आता आपल्याकडे अधिक आधुनिक तंत्रज्ञानाने आपण वन्य प्राण्यांचा वाघांचा जो काही एस्टिमेशन होतं, गणना होते, तर ती आपण करत असतो। परंतु अनेक वर्षांपासून ही पद्धत सुरू असल्यामुळे आपण याला निसर्गानुभव म्हणून नाव दिलं होतं आणि त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना निसर्गाबद्दल आपुलकी वाटावी त्यासाठी मचानवरती आपण त्यांच्या ॲक्टिव्हिटीज करत होतो आणि त्यांचा एक एज्युकेटिव्ह प्रोग्राम आपण त्यांच्यासाठी कंडक्ट करत होतो। परंतु दुर्दैवाने जी परिस्थिती सध्या आहे त्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारे कुठली ॲक्टिव्हिटी आपल्याला सध्या तरी करता येणे शक्य नाही।